जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही रायगडला आलो. तर स्कूल फ्रेंड यांच्यासोबत सगळे आले आम्ही आणि दोन मित्र जमलेले आहेत. तर बघा, एक रुपेश शिकवण आणि एक अशोक पवार. लगेच हा 2 तास लागू द्या. परत मगाशीच बोललाय लवकर या, टाइमपास करू नका. मला समजत नाही, सकाळी येतं ना यायला उशीर केला. रायगडला खूप गर्दी आहे आज. शाळेची लोक वगैरे आपल्याला भरपूर लोक आलेत. तर प्रचंड गर्दी आज रायगडावरती. भरपूर लोक वरती गेलेत. आम्हाला सकाळी यायला उशीर झाला. काय मित्रांनो, टकमक टोक बघ. एक 15 आणि 20 मिनिटांनी आमचा मित्र शेवटीला फायनली क्लासला होता. तो फर्स्ट आला महादराजा. खूप वेळ झालाय आणि एक आमचा मित्र 1 तास झाला इथं महादराजाजवळ येऊन थांबलाय आणि आम्ही त्याला 20 मिनिटांनी भेटलो. तरी आमचे 2 मित्र अजून ते बघा तिथं बसलेत. त्यांना काय वाढ भेट नाही याला आणि 11:15 वाजले तरी अजून काही येत नाही. ते रुपया अशोक एकदा मित्र पण ओरडून दमला त्या दोघांना. या दोघांमुळे आमचा खूप टाइम झाला. हे बघा, हे 2 10 वाजता निघाले. 10 वाजता ते अजून येते. ते बघा, हे करा मग. ते ह्यांना वाटलं की जत्रेला आलेत, मित्र भेटलेत, हे भेटलेत, ते भेटले. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. प्रचंड गर्दी आणि आमचे 2 पर्यटक फोटोशूट करत आहेत. तोपर्यंत आम्ही एका माणसाला विश्रांती दिलेली आहे की थोडंसं विश्रांती कर, ते दोघांचं शूट होईपर्यंत, नंतर चालायचं आहे तुला. चला की काय टाइमपास करतोय. 100% दिसणार. एक 2 मिनिटं फक्त झाले. 2 मिनिटं फोटोशूट मारले तर महादरवाज्याजवळ. आणि बघा हाच तो फक्त इथं फोटो काढलेला खाली. आणि हा बघा 2 मिनिटं नाही तर लगेच बसून पण मोकळा आला. फोटो काढ बघा. फोटोचा पण खूप वैताग या दोघांसाठी. खूप वैताग आहे. तब्बल 2 तास झाले हे दोघं फोटो पण काढते आणि खतरनाक केलेला आहे बघा. कोण बोलला नाही शॉर्टकट
बघितला आता परत 2 मिनिटं झाली महादाराच्या इथं वरती आलो आणि हे बघा हा रुपेश शिकवण आणि आमचा अशोक पवार फोनाच्या नादात तू बसून घेतो टाइम लावू नको आपल्याला जायचं लवकर चल काय तुम्ही शनिवार विश्रांती घेता 10 मिनिटं थांबता हे बघा हे आमचे असे मित्र 5 मिनिटाचं 2 मिनिटांना आणि आहे हा बघा रूम तर मित्रांनो हा आहे हिरकणी कडा आणि आम्ही थोडा वेळच राहिला आम्हाला की गडावरती पोचायला आणि हिरकणी कड्याच्या समोर दिसणारा हा टकमक टोक तर फायनली आम्ही गडावरती पोचलेलो आहोत आणि हे तुम्हाला समोर मंदिर दिसत आहे ते शिरकाई देवीचं मंदिर आहे. तर त्या शिरकाई देवीचं दर्शन आम्ही लास्टला करणार आहोत. तर पहिलं आम्ही पुढे गड फिरून येणार आहोत. तर आता आम्ही काही क्षणातच होळीच्या माळावर पोचणार आहोत. तर आम्ही आत्ता होळीच्या माळावर आहोत आणि हा समोर दिसतोय तो नगरखाना आणि ते समोर दिसतात ते महाराजांची समाधी आणि होळीच्या माळाच्या समोर आहे ते बाजारपेठ. तर आत्ता आम्ही होळीच्या माळावर आहोत आणि महाराजांचं दर्शन आमचं घेऊन झालेलं आहे आणि होळीच्या माळावरना समोर दिसणारा जगदीश्वर मंदिर हा तुम्हाला समोर जे दिसत आहे तो जगदीश्वर मंदिर, त्या मंदिराकडे आम्हाला दर्शन घेण्यासाठी जायचं आहे आणि तर दर्शन घेण्यासाठी वाट आहे बाजारपेठकडून जाण्यासाठी. तर ही आहे बाजारपेठ आणि या बाजारपेठकडून समोर जाण्यासाठी वाट आहे ती जगदीश्वर मंदिराकडे. बाजारपेठमध्ये एक दगडावरती कोरलेलं असं सापाचं निशाण, शाळेची सहल आलेली आहे रायगडावरती फिरायला. तर रायगड बघण्यासाठी आलेली आहे. तर आमच्या समोर एक छोटासा मुलगा आहे, तो चांगला आनंद घेत घेत रायगड फिरत आहे.
ही जी कातलातून वरती वाट गेली ती टकमक टोकाकडे गेलेली आहे वाट. चले बाजारातून एक वाट आली सरळ ती एक समोर गेले ती जगदीश्वर मंदिराकडे गेले आणि त्याच्या लेफ्ट साईडला होती ती टकमक टोकाकडे वाट गेली आहे. तर आपण आता जगदीश्वर मंदिराकडे जात आहोत. तर हा आहे समोर तुम्हाला दिसत आहे तो जगदीश्वर मंदिर. काही क्षणातच आम्ही तिथं पोहोचणार आहोत दर्शन घेण्यासाठी. आणि जगदीश्वर मंदिराच्या इथून समोर दिसणार आहे तो होळीचा माळ आणि नगरखाना आणि महाराज. आम्ही जगदीश्वर मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. तर हा तुम्ही समोर मंदिर बघताय तो जगदीश्वर मंदिर आहे. आणि ही समोर जी पब्लिक आहे ती शालेय सहल आली आहे फिरण्यासाठी रायगड. तर ती थोडीफार विश्रांती घेऊन रायगडाची व जगदीश्वर मंदिराची माहिती घेत आहेत. आणि जगदीश्वर मंदिराच्या समोर बघितला तर तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी खूप लाईन लागतात. दर्शन घेण्यासाठी आम्ही सुद्धा लाईनमध्ये उभे आहोत आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता समोरच्या साईडला आलो आहोत. महाराजांची समाधी आहे तिथे. तर समाधीच्या इथून आम्ही दृश्य बघत आहोत. आणि जी मागच्या बाजूने वाट जाते ते भवानी मातेच्या टोकाकडे जाते आणि तो लास्ट टोक आहे तो भवानी मातेचा टोक आहे. तर त्या ठिकाणी काही लोक जात नाही. शक्यता पोलीस लोक पण पाठवत नाहीत. आणि ते महाराजांची समाधी आहे आणि ते सुद्धा लाईन लागले आहे दर्शन घेण्यासाठी. आम्ही सर्वांनी महाराजांचं दर्शन घेतलं आहोत आणि आता पुढे जाणार आहोत पुढच्या मार्गाकडे. हाच तो दगड जो हिरोजी इंदोरकर महाराज म्हटलं होतं की मला काही नको फक्त माझ्या नावाचे दगड रायगडावर नाव महाराज. आणि हाच पूर्ण गड हिरोजी इंदोरकर महाराजांनी बांधला. जगदीश्वर मंदिराच्या इथे थोडा वेळ बसलो आणि एक ग्रुप फोटो काढला आणि पुढचा प्रवास चालू केला. तर जगदीश्वर मंदिराच्या इथून दर्शन घेऊन आम्ही आता भवानी मातेच्या टोकाकडे जाणार आहोत. तर समोर दिसतोय तर बाहेर पडल्यानंतर तो दिसणार आहे तो नगरखाना आणि होळीचा माळ आणि दरबार हे समोर दिसत आहे. तर आम्ही आता ही वाट आहे जाणार आहे ती भवानी मातेच्या टोकाकडे जाणार आहे. आम्हाला पोलीस काका भेटले. ते म्हटले की पुढे जाऊ नका. पोलीस तिथून आम्हाला असे म्हटल्यानंतर आम्ही रिटर्न फिरलो. तर पुढचा प्रवास चालू केला. आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. आम्ही भवानी मातेचा टोक त्या ठिकाणी जाणार होतो. तो प्लॅन कॅन्सल करा आणि जेवणासाठी आम्ही जाणार आहोत. तोच रोड थोडा खाली गेला आहे. तिथे 4-5 घरं आहेत. तर आमचा मित्र रुपेश शिगवण त्याच्या मित्राचं घर इथं आहे. रुपेश शिगवण पाचवडचा आणि
त्याचा मित्रसुद्धा पाचाडगज. तर आम्ही तिथं आता जेवण करण्यासाठी जात आहोत. आणि हा जो समोर घर आहे तो त्याच्या मित्राचा, आणि हा समोर आहे तो रुपेश शिगवण. आणि आजीनी प्लेट वगैरे आधीच वाढून ठेवलाय. आणि थोडीशी हसी मजाक, त्यांनी सॉक्स उलटा घातला तेव्हा आमचे मित्र त्याला हसत होते. आणि आजचं जेवण होतं आमचं भाकरी, झुणका, लोणचा, चटणी आणि कांदा. जेवण खूप चांगलं होतं, मस्त होतं. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू. सगळ्या गोष्टी कव्हर करत आपण पोचलो आहोत आता राज दरबारात. इथे 6000 लोक एकाच वेळी सभेसाठी बसत होते. या सभेत लोकांनी हळू आवाजात तरी काय बोलले तरी याचा आवाज थेट महाराजांपर्यंत पोचायचा. याच गोष्टीचा एक असा उत्तम एक उदाहरण पाहायला मिळालं आपल्याला. समोर 32 मानाचं सिंहासन, पूर्ण सोन्याचं 32 मानाचं सिंहासन होतं. या दरबारात 6000 लोक सभेसाठी बसायचे. तर आम्ही राज दरबार बघितल्यानंतर बाले किल्ल्याजवळ पोचलो आहोत. तर बाले किल्ल्याजवळ हे समोर शिवकालीन सप्तमजली मनोरे दिसत आहेत तुम्हाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याच मनोऱ्याच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा फडकवला जात असे. आणि हा समोर तुम्हाला दिसत आहे तो पालखी दरवाजा. पालखी दरवाजात चढल्यानंतर वरती लागतो राणी वसाहत. हे आहे राणी वसाहत. आणि राजांना आपल्या 8 राण्या होत्या. रायगडावरती 6 राण्या होत्या आणि 2 राण्या पट्टराणी सईबाई यांचं निधन राजगड किल्ल्यावर झालं. आणि पाचाडगाव रायगडाचा पायथा राजांनी आपल्या आऊसाठी वाडा बांधला. आऊंच्या सेवेसाठी पुतलाबाई साहेब पाचाडगावात राहत होत्या. तर तुम्ही आता हा समोर पाहत आहे तो मंत्रिमंडळ कार्यालय आहे. आणि या रायगडावरती 5 ऑफिस आहेत. यांच्या मागे 8 कार्यालय गडाच पाहायला मिळतात. तर महाराजांचे 8 मंत्री होते. मंत्र्यांची नावे मोरपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, निराजीरावजी, रावजी पंडित, रामचंद्र त्रिबक, दत्ताई त्रिबक, रामचंद्र नीलकंठ अशी नावं होते. तर हे समोर तुम्ही पाहतात ते धान्य कोठार आहे. आणि धान्य कोठार 22, 25, 15 फूट खोल आहे. हे राजांनी याचा वापर केला होता धान्य ठेवीसाठी. आणि पेशव्यांनी याचा वापर केला होता कैद्यांच्या कोठडीसाठी वापर केला होता. तर आपण धान्य कोठार बघितल्यानंतर आपण जात आहोत ते राजवाड्यात, महाराजांचा राहता राजवाड्यात बघण्यासाठी जात आहोत. तर हे तुम्ही समोर पाहत आहात ते महाराजांचा राहता राजवाडा आहे.
आम्ही आता स्तंभामध्ये जात आहोत. तर एका वेळेस ते 7 मजली बांधकाम होतं आणि या स्तंभामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याचं 7व्या मजल्यावर भगवा झेंडा फडकला जातो. आणि समोर तुम्ही पाहत आहात ते गंगासागर तलाव म्हणजे पवित्र गंगासागर तलाव असे म्हटलं जातं. राज्याभिषेकाच्या दिवशी या तलावातलं पाणी पूर्ण रायगडात पुरवलं जात असे. आम्ही हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही शिरकाई देवीच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. तर आम्ही आता शिरकाई देवीच्या मंदिराकडे पोहोचलेलो आहोत आणि आता शिरकाई देवीचं दर्शन घेणार आहोत आम्ही. शिरकाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास घेणार आहोत. तर गड फिरायचं म्हटलं तर 2 दिवस लागतात गड फिरायला. तर आम्ही गड फिरलो आहोत, थोडंफार बघून घेतलं आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत.